48 आणि 24 तीर्थंकरांचे 2-2 चरण म्हटले तर 48. 24 तीर्थंकरांचे 2-2 चरण वंदनीय आहे. कोणत्या पण तीर्थंकरांच्या समोर भक्तांबर म्हटले तर तेवढंच पुण्य. जन्मल आगाड दोष असं सांगितलं सम्यक त्वम. भक्ती करताना तीर्थंकरांच्या मध्ये फरक करायचा. या आदिनाथ भगवंतांच्या समोरच भक्ती केलं तर पुण्य मिळते असं नाही. कोणत्याही तीर्थंकरांचे गुण समान असतात. अवगाहनाच कमी जास्त असू शकते, आयु कमी जास्त असू शकते, समोशरणाची योजन कमी जास्त असू शकते. खरं तीर्थंकरांचे जे पुण्य आहे तेवढंच. आईला स्वतः 16च पडतात आणि कल्याणक 5ही होतात. आणि समोशरणाची रचना 46 मूलगुण सगळे तीर्थंकरांचे असतात. त्यात काही फरक नाही. भक्ती कोणत्याही तीर्थंकरांच्या समोर म्हटलं तर फलीभूत. भक्ती म्हणजे काय? गुणानुराग करणे ही भक्ती. काय म्हटले त्यांनी? यत्को किल हा किल मधो मधुरम विरवती तत्संसर हे म्हटले की नाही. त्याचा अर्थ काय? ज्याप्रमाणे आम्रवृक्षाचे गुच्छ पाहून कोयल आवाज करते, ते आवाज करायला कोण कारण आहे? आम्रवृक्ष. त्याचप्रमाणे तुमची गुणानुवाद करण्याची इच्छा मला होत आहे, याला कारण कोण? तुम्हीच. कारण का? तुमच्यामध्ये एवढे गुण भरलेले आहे की मला बलाच तुमच्या भक्ती करण्यासाठी आकर्षित करा. ते भव्य जनामध्ये तेवढंच असतं आकर्षित, अभयमध्ये किंवा मिथ्यादृष्टीमध्ये नसतं. भव्य जीवन भगवंतांच्या भक्ती करण्यासाठी तत्पर झाले. भगवंतांच्या भक्ती सगळे जीवांचे पुण्यामध्ये नाही. म्हणतात ना कवी, भाग्यहीन को ना मिले भली वस्तु का योग, दाख पके तब काटते होय कंठमीर. कावळा असते कावळा. कावळा काय म्हणतो? द्राक्षी पिकू दे, ज्या वेळेला पिकते ना त्यावेळेला खूप खाणार, खूप खाणार असं भाव करतो. तर ज्या वेळेला पिकते ना त्यावेळेला कंठमध्ये रोग होतो. आता येते काय म्हणून म्हटले ते भाग्यहीन होता. भाग्यहीन को ना मिले भले वस्तु का योग, और दाक पके तब काट के होय कंठ में रोग. कंठमध्ये रोग होतो. आचार्य भगवान म्हणतात की ज्या वेळेला चांगले आपली इंद्रिय आहेत, मन आहेत, त्यावेळेस तुम्ही धर्म करा. वृद्धावस्था आल्यानंतर धर्म करण्यात काही नाही. कारण का? इंद्रिय शिथिल झालेले असतात. आणि वृद्धावस्था देखील एक रोग म्हटले आहे. 3 रोग आहेत, जन्म, जरा आणि मृत्यू. 2 तर आढळच आहे, जन्म आणि मृत्यू. जातस्य मरणम ध्रुव. जिसका कोई भरोसा नहीं, जिसकी कोई गारंटी नहीं, उसका नाम जिंदगी, और जिसकी फुल गारंटी उसका नाम मौत. जिसका कोई गारंटी नहीं है उसका नाम जिंदगी, और जिसकी फुल गारंटी है उसका नाम मौत. सगळे टाळू शकता. पाहुणे आलं तर उद्या या चालतंय म्हणजे, उद्या येतो म्हणतात. तर मृत्यूला म्हणतात सांग कधी येत आहे आणि कधी तुमचे 10 प्राण शरीरामधून आत्मा निघून जाते कळत नाही. आम्ही म्हणतो का सकाळीच गाठ पडला होता आम्हाला आणि संध्याकाळी म्हणजे ಸಮಾಚಾರ ಮಾಡಿ ಅದರಪೇಕ್ಷ ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿತ್ರಿ, ಈಗ ಬೆಟ್ ಆಗಿದ್ರಿ, ಈಗಿದ್ದ ಮತ್ತು ಹೋದಂತ सकाळी आता ಮುಂಜಾನೆ गट बिदन ಬೇರೆ ಆಗ್ತದೆ होती. मगाशी भेटलो मी, तुम्ही काय सांगाल? नाही हो तो गेला आता असं. आयु कर्म संपलं तर परत येत नाही. म्हणून जोपर्यंत आपली इंद्रिय आणि मन चांगले आहेत आणि धर्मामध्ये बुद्धी आपली होत आहे पुण्यकर्माचं होतं. आचार्य भगवान म्हणतात की ज्या जीवांच्या धर्माकडे ओढ आहे निश्चितच ते भोग आहे.
आणि भावी कालामध्ये निर्वाण सुख प्राप्त करण्याची पात्रता ठेवतो. बघा किती तर जनसमुदाय आहे आता चिंचवड, आपण एवढंच लोक का जुळलो? शांतीसागर महाराजांनी एक प्रश्न विचारले, एक श्रावक फलटणचे होते. आचार्यशी अध्यात्माकडे सगळेजण जात, संसारी सुखासाठी सगळेजण जात, का जैन धर्मामध्ये एवढ्या लोक कमी का? मंदिरामध्ये एवढी संख्या कमी का? मुनिराजांची सेवासाठी एवढे लोक कमी का? आणि मुनिराजांच्या विहारमध्ये एवढे लोक कमी का? स्वाध्यायासाठी एवढे लोक कमी का? हे पंचमकाला आहे का? तर शांतीसागर महाराजजी हसले आणि म्हटले, सोनाऱ्यांच्या दुकानामध्ये भीड कमीच असते आणि बाजारामध्ये जास्त. पाप गोळा करणारा जीव जास्तच असतो आणि पुण्य गोळा करणारा जीव कमीच असतो. हे नेहमी म्हणजे आपली किती पुण्य आहे की आम्ही त्या कमी लोकांमध्ये. काही बघा तुम्ही, कितीही कमवा, पैसे कमवा, सोने चांदी कमवा, शेती घ्या, घरं घ्या, शेवटी एक दिवस सोडून द्या. 12 भावनाकार म्हणतात, पत्नी चलत न पेंड जाय मरघट तक परिवारा, अपनी अपनी दुःख को रोए पिता पुत्र दारा. मरण झाल्यानंतर पत्नी कुठंपर्यंत येते? हुंबऱ्यापर्यंत, जास्त मध्ये आणि एकटा प्रेत उतारूपर्यंत, लास्टदा शेवटदा त्यांना तोंड टाक आणि परिवार येतोय मरघटपर्यंत. तेच मरघट आणि स्मशान तिथंपर्यंत तेवढंच येते आणि आपल्या आत्म्यासोबत जाणार एक धर्म आणि एक आनंद.